नमस्कार मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांना माझा नमस्कार। हा व्हिडिओ आपण बनवतो आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या त्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ज्यांची पेन्शन चालू आहे पुणे महानगरपालिके येथे। तर त्याचा लाईफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला कसा काढायचा, आपल्याच मोबाईलमध्ये घर बसल्या कसा व्यवस्थित काढायचा न चुकता आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचा लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या त्या बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि त्यांच्यापर्यंत ही युजफुल माहिती भेटेल। तर चला मग आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात कसं आपलं पीएमसी लाईफ सर्टिफिकेट हयातीचा दाखला पेन्शन धारकांसाठी, दिव्यांग पेन्शन धारकांसाठी कसा काढायचा ते आपल्या मोबाईलवर बघूयात। चला, धन्यवाद। प्ले स्टोर उघडायचं आहे। प्ले स्टोर उघडल्यानंतर इथे तुम्हाला ही ॲप्लिकेशन येईल पीएमसी लाईफ सर्टिफिकेटची। लोगो बघून घ्या, पीएमसीचा लोगो आहे, त्यानंतर पीएमसी लाईफ सर्टिफिकेट बाय पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे। ठीक आहे, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि ओपन करायचं आहे। ओपन केल्या गेल्या समोर तुम्हाला दिसेल दोन ऑप्शन दिसतात, तिथे कलरवरती ब्लिंक होत असतं। इथे समाज विकास विभाग योजना, ठीक आहे, हयातीचे तुम्हाला या समाज विकास विभाग हयातीचे प्रमाणपत्र ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला दुसरी स्क्रीन येते, त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिव्यांग योजना हयातीचा दाखला ह्याच्यावर तुम्हाला इथे पुन्हा एकदा दाखवतो हायलाईट करून, इथे तुम्हाला ह्या बटनाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जाईल। यानंतर तुम्हाला इथे परत पुढे कंटिन्यू करण्यासाठी ऑप्शन येईल, तुम्हाला ह्या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। ठीक आहे, क्लिक हिअर, येथे क्लिक करा पुढे जाण्यासाठी। सिंपल ही माहिती आहे, काय अवघड नाही आहे, पटापटा क्लिक करू शकतात, 2-5 मिनटात पूर्ण फॉर्म भरतो। तुमचा आधार नंबर एंटर करा, इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। टाकून झाल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट आधार नंबर या बटनावर क्लिक करायचं। सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढचं असं इथं तुम्हाला हे ऑप्शन तुम्हाला दिसतील, यामुळे तुम्हाला इथे तुमचं नाव वगैरे दिसेल, मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर सगळं दिसेल, इथं मोबाईल नंबर वगैरे हे सगळे तुमचं दिसेल। व्हेरीफाय करून घ्या, सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं, सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आणि सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला हे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला असं OTP ह्या भागात तुम्हाला OTP टाकायचा आहे। इथे OTP टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, सबमिट OTP बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट OTP बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही एक पूर्ण इन्फॉर्मेशन तुमची भेटून जाते तुम्हाला। ठीक आहे, इथे फोटो येणार, तुमचा स्वतःचा फोटो चेक करायचं, जी हाईड केलेली इन्फॉर्मेशन ही सगळ्यात सेम इन्फॉर्मेशन आहेत, ही तुमची योजना आहे। ठीक आहे, या योजनेच्या नावामध्ये तुमची योजना आहे, बाकी तुमचं वय बी वगैरे सगळं पुढे आहेत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक व्हेरिफिकेशन, ब्लाइंडनेस वगैरे काय तुमची जी डिसॅबिलिटी आहे पर्सेंटेज तुम्हाला याच्यात दिसतील आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर, ग्रीन बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म पुढे सरकत जाईल व्हेरीफाय केल्यानंतर। त्यानंतर इथे तुम्हाला परत केलं आलं आहे व्हेरीफाय युअर आधार नंबर। ठीक आहे, तुमचा आधार नंबर इथे परत बघायचा आहे, वरती चेक करायचा आहे तुमचा आधार नंबर, ह्या इथे आधार नंबर येईल, तुमचं नाव येईल। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं पुढे व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरिफिकेशन झाल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला असं एक इंटरफेस येईल, जिथे तुम्हाला परत नाव वगैरे आधार कार्डच्या सोबत तुमचा OTP सुरुवात येईल। सबमिट OTP या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो, इथे बघू शकता सबमिट OTPला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सबमिट OTPला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत असा इंटरफेस परत येईल, तुमचं नाव बिव सगळं OTP वगैरे पुन्हा तुम्हाला येईल इथे। तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, आता नेक्स्ट ऑप्शन इथे येईल। ठीक आहे, हा बघा तुम्हाला इथं नेक्स्ट ऑप्शनला तुम्हाला ह्या नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं। व्यवस्थित डिटेल वाचायची, काही सेम असतात, वाचली न वाचली तरी फरक नाही, सेम असतात, ॲडिट काय नाही। त्यानंतर इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आहे। ठीक आहे, तुम्हाला कॅमेरा ऑन करून तुम्हाला याच्यामध्ये फोटो काढायचा आहे। इथे तुम्हाला दिलेलं आहे कसं करायचं आहे आणि इथे क्लिक फोटोला करायचं, ह्याला क्लिक केलं की तुमचा फोटो निघून जाईल। ठीक आहे, फोटो निघेल त्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा फोटो येईल, आपण या ताईंचा फोटो घेतला होता। तर आता इथे तुम्हाला मी सांगतो आहे की ह्यांच्या फोटोमध्ये लक्षात घ्या की इथे तुम्हाला ह्या भागामध्ये इथे हा जो भाग दिसतोय हा कॅमेरा स्विच करण्याचा बटन आहे। सेल्फी कॅमेरा येतो, तर तुम्हाला इथे
स्विच करून तुम्ही रिअर कॅमेरा, मोबाईलचा बॅक कॅमेरा चालू करू शकतात आणि शटर बटनला क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो काढू शकतात. ठीक आहे. सो त्याच्यानंतर फोटो काढल्यानंतर हा तुमचा फोटो हा इथे समोर असा स्क्रीनवर येऊन जातो. स्क्रीनवर फोटो आल्यानंतर सेम हा फोटो पूर्ण बघायचा भाग आणि इथे करायचा सबमिट फोटो. ठीक आहे. रिंगच्या आतमध्येच ठेवायचा मित्रांनो फोटो, हे एवढी काळजी घ्यायची, रिंगच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. फोटो सबमिट झाल्यानंतर कन्फर्मेशन येईल, आर यू वॉन्ट टू सबमिट युअर, पाठवायचं आहे का, सबमिट करायचं आहे का, तर हो करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जाणार. पुढे गेल्यानंतर परत तुम्हाला आता व्हिडिओ काढण्यासाठी आलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे. स्टार्ट रेकॉर्डिंग. ठीक आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट करू शकतात आणि पुढे कॅमेराचं बटन आहे, कॅमेरा ह्याच्यामध्ये येऊ शकतो. पुन्हा इथं बघू शकता, इथं सबमिट केल्यानंतर पुढची स्क्रीन ही अशी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे इथे स्टार्ट रेकॉर्डिंग या बटनावर. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर अजून वाटत असेल की काय आहे, तर इथे ऑप्शन आहे बघा, कॅमेरा बदला. ठीक आहे. हा पहिला सेल्फी कॅमेरा सुरू होईल आणि तुम्हाला ह्या बटनावर क्लिक केलं, कॅमेरा बदला की तुमचा सेल्फी आणि रिअर कॅमेरा चालू होईल. कॅमेरा चालू आहे, फक्त आपण हाईड केलेला आहे. नंतर तुम्हाला कॅमेरा रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला इथं पूर्णपणे रेकॉर्डिंग तुम्हाला इथे दिसून जाईल मित्रांनो. रेकॉर्डिंग बघतामध्ये तुम्हाला इथे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग म्हणून ऑप्शन आहे, तुम्ही तुमची रेकॉर्डिंग प्ले करून बघू शकतात. जर चुकलेली वाटत असेल तर इथे पुन्हा ह्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा रेकॉर्ड करू शकतात. आणि जर परफेक्ट असेल तर सबमिट व्हिडिओ ह्या ऑप्शनला काय करायचं आहे, सिम्पली क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं सबमिट झाल्यानंतर कन्फर्मेशन तुमचं पेज येईल. अगेन कन्फर्मेशन पेज आल्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. सबमिट OTP हे करायचं असेल तर इथं करून तुम्हाला ग्रीन बटनला क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल तुमचं UDID नंबर टाकायचा आहे तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला असं आहे की नंबर टाकल्यानंतर नंबर आपण हाईड केलेला आहे, जसं तुम्ही हायलाईटमध्ये बघू शकतात. इथे नंबर हाईड केला. तुम्हाला UDIDचा नंबर टाकायचा. UDID सर्टिफिकेट MHनी सुरू होतं की तुमचा जसा सुरू असेल तसा, आणि इथे तुम्हाला अपलोड करायचं. त्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे की टेक अ फोटो. फोटोला तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या बटनला अपलोडला इथे करायचं. सबमिट नाही करायचं, डायरेक्ट सबमिट नाही करायचं. पहिलं इथं क्लिक करून फोटो आधी काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर तुमचा असा फोटो येईल. इथे त्यांनी म्हटलं तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. ह्याच्यात UDIDचा फोटो त्यांचा काढला होता, त्यांच्याकडे नव्हता. तर तुमच्याकडे जर फोटो असेल डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे UDID सोबत येतं, ते भेटल्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे, सबमिट बटनाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सबमिट बटनला तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला पुन्हा कन्फर्मेशन येईल, येस करायचं आहे, पुढे जायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला फायनली इथे येऊन जातं आहे सक्सेसफुली. तुमचं इथे मॅसेज आलेला आहे, सक्सेसफुली तुमचं असं दिसलं आहे, तुमचं आलेलं आहे. इथे तुम्ही ओके करू शकतात आणि तुमचं हे ॲप्लिकेशन क्लोज होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट, OTP तुमच्या आधार नंबर आणि तुम्ही ज्या रजिस्टर्ड केलं आहे तिथे येणार आहे. आणि तुमचं ह्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या WhatsAppवर सुद्धा डायरेक्ट थेट मेसेज येणार आहे, जो तुमचा WhatsAppला नंबर रजिस्टर्ड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा आणि तुमचं मोटिवेशन आम्हाला देत राहा. थँक्यू व्हेरी मच.